नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा आहे मराठा आरक्षण, जे आता मुंबईमध्ये चालू आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चाललंय त्याला सर्व मराठी समाज सपोर्ट करतोय आणि सगळे आता मराठी बांधव आपले मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने जमा झाले. त्याबद्दल सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले लाखोचे बांधव आहेत मराठी, त्यांना लागणारं अन्न धान्याचा पुरवठा तसेच पाण्याचा पुरवठा जे आपली मराठी उद्योजक आहेत मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात, त्याबद्दल त्यांचा मी सगळ्यात आधी आभार व्यक्त करतो. आणि मुंबईकर जे आपले मुंबईतले मराठी बांधव आहेत जे आपल्या मराठी बांधवांसाठी मदत करतात, त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो. कोणी ऑफिसातून डबे देतं, तर कोणी बस चालक आपला डबा देतो, तर कोणी माता भगिनी आपला घरातून भाजी भाकरी आणून देतात. त्याबद्दल सगळ्यांचं जे जे त्यांनी कण भरकावायला मदत केली तर सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि अशीच मदत तुमची राहावी ही अपेक्षा करतो. तर दुसरा मुद्दा असा आहे की आरक्षण का पाहिजे आणि कशासाठी पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही पुढची व्हिडिओ बघा, ते तुमच्या लक्षात येईल की आरक्षण का मागतात आम्ही मराठी लोक आणि कशासाठी मागताय, ती सिच्युएशन का आली हे तुमच्या लक्षात आता येईल. कपाशी लावली साहेब, मला 2 एकर शेती आहे. 3 मुलींचं शिक्षण करायचं इंजिनिअरिंगला. आज मुलीला 3-3 लाख रुपये लागतंय. आणायचे कुठून 2 एकरातून? हे सरकार झोपलं का? आरक्षण लागतंय आम्हाला, तसं आम्ही जाणार नाही. मला सांगा आता किती किती काय शिकतात मुली? शेती आहे, 2 एकर शेती आहे सर. 2 मुली शिकते, हॉस्टेलला टाकलेले, त्यांचा वार्षिक खर्च काढला मी. वर्षाला एका मुलीला 3-3, 4-4 लाख रुपये लागताय. पूर्ण डिग्री घ्यायला 4-5 वर्ष लागत आहे. डिप्लोमाला 3 वर्ष, डिग्रीला 4 वर्ष. ती नोकरी कधी लागणार? आमचे तर चालले ना पैसे खिशातून. एका मुलीला 7-7 लाख रुपये चालले, नोकरी येत येणार 10,000 रुपयाची. ते कधी वसूल व्हायचे? ते सरकारला आम्हाला आरक्षणच पाहिजे ओबीसी मधून. तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर ह्या फीस कमी होतील असं तुमचं म्हणणं? फीज कमी होतील आणि आम्ही पण सुखी राहू ना सर. आमचे जे कष्ट केलेले, आम्ही वावरामध्ये कापूस काढलाय, ते आम्ही आमच्या पोटाला खाऊ ना. आजचं चिमटा लावून आम्ही खर्च करून राहिलो ना. यामागील जी क्लिपमध्ये परिस्थिती पाहिली ही तमाम महाराष्ट्रातील मराठी वडिलांची परिस्थिती आहे. हे कुठेतरी बदलावं यासाठी हा आरक्षणाचा लढा चालू आहे. तर या लढ्याला सगळ्यांनी सहकार्य करा, सपोर्ट करा. आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. कुलस्वामी तुळजाभवानी माता की जय. नमस्कार.